देव दीपावली उत्तर भारतामध्ये त्रिपुरी पौर्णिमेला देव दीपावली साजरी केली जाते. ते आपल्यापेक्षा वेगळे नाहीत, फक्त पंचांग पद्धतीत फरक आहे. महाराष्ट्र आणि लगतच्या भागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या पंचांगानुसार अमावास्या झाली की दुसऱ्या दिवसांपासून नवीन महिना सुरू होतो, तर उत्तर भारतीयांच्या पंचांगानुसार पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरू होतो. हा 15 दिवसांचा फरक येतो, कारण दोन्ही पद्धती एकाच चांद्र महिन्याला वेगवेगळ्या दिवसांपासून मोजायला सुरुवात करतात. मात्र चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावास्या ही तिथी भारतभर एकाच वेळी साजरी केली जाते. त्याबरोबर प्रांतवार सणांचे महत्त्व वेगवेगळे असते. देव दिवाळी बाबत सांगायचे तर उत्तर भारतीय लोक त्रिपुरी पौर्णिमेला भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा वध केला होता, म्हणून तो विजयोत्सव देवदिवाळी म्हणून साजरा करतात. तर महाराष्ट्रात मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते, कारण त्या दिवशी खंडोबाचे षडरात्र अर्थात 6 दिवसांचा उत्सव सुरू होतो. तो चंपाषष्ठीला संपतो, म्हणून या उत्सवाला देवदिवाळी संबोधून ती साजरी करतात. आपल्याकडे 33 कोटी देव अशी संकल्पना आहे. यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतमधील आहे. संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 33 देवांना कार्यभार सोपवला. त्यांच्यात 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे 5 स्तर आहेत. असे एकूण 33 प्रकार झाले. त्याला 33 कोटी देव संबोधण्यात आले. अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजे देवदिवाळी. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देवदिवाळी किंवा देवदीपावली हा सण येतो. मार्गशीर्ष या महिन्याच्या मासाचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदेचा असतो. तोच दिवस देवदीपावली म्हणून साजरा केला जातो. हा सण मुख्यत्वे कोकण प्रांतीय लोकांमध्ये साजरा केला जातो. आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यांमध्ये दिवाळी साजरी करतो, तेव्हा चातुर्मास सुरू असतो. भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चातुर्मासही संपतो. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही खास देवांची दिवाळी म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण हा देवदिवाळीचा हेतू आहे. देवदीपावली वेळी देवाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावून ठेवावेत. देवाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्याखेरीज स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो. या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते. म्हणून कोकण प्रांतीय लोक देवदिवाळीस देवांचा नैवेद्य असेही म्हणतात. देवदीपावलीत आपल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थांखेरीज ताटात पुरणाचे कडबू, भरड्याचे वडे, सांजेचे घारगे, अळणी वडे, घावन, घाटले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवतात. त्यापैकी एक नैवेद्य घरात ठेवला जातो व एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो. देवदीपावलीच्या निमित्ताने घरातील, गावातील व घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार करणे हा देवदीपावलीचा मुख्य हेतू आहे.